हाय सगळ्यांना. तर बघा सकाळपासून तर काही व्हिडिओ बनवला नाही. आता शिक माझं काम झालंय म्हणून मला चला थोडंसं तुमच्या संग गप्पा मारा. तर आज आहे महाशिवरात्र बघा, मोठी एकादश. तर आमच्या घराकडून आमच्या परिवाराकडून महाशिवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि दुर्गा माँ बघा इथं मस्त अशी खेळून आली आणि इथं घरात बसल्या तर खेळून. तर दुर्गा माऊनी रात्री चिमणी घेतली, रात्री थोडं सामान खरेदी केलं. असंच गेलो होतो येता येता त्या जागेवरती. तर मसाला टाकाय गेलतो आम्ही, देवाला पण गेलतो. तो व्हिडिओ आहे पण आता एडिट करून संध्याकाळी टाकते. आता लय भूक लागली, सकाळपासून चहाच पिली होती फक्त. त्याच्यावर सकाळी थोडं फराळायचं होतं आयतं दुकानातनं आणलेलं. ते गोड लायलं हे राजगिराची चक्की ह्यांनी आधीच परवा दिवशी आणलं होतं असंच मुलांना खायला. मग शंभूला मुलांना ह्यांना दिलं, दूध हे प्यायला दिलं आणि ह्यांनी दोघं बाहेर गेलं. तर अजून काय आले नाहीत. आणि चिमणी काय आहे, चिमणी. तर तुमचं झालं का फराळायचं करून नक्कीच सांगा कमेंट करून. तर कोणाकोणाचं तर दुपारचं पण झालं असं, कोणाचं सकाळचं पण झालं असं. आमचं अजून सकाळचंच नाही. आम्ही आणलंय 9 वाजता, 9:30 वाजता फराळायचं. शाबू आम्ही 9:30 वाजता आणला, भिजायला टाकला आणि आता केलाय. 1:30 वाजल्यात बघा इकडं, दिसायचं नाही एवढ्या लांबनं. तर मुलांना चांगलं मस्त असे उशिरा आंघोळ्या घातल्या, तिघाला पण शॅम्पू लावून मस्त असं डोकंही त्यांचं धुणे करून. आणि दुर्गा माऊला पण छान छान आंघोळ घातले शॅम्पू लावून. हाय दुर्गा, गंध पावडर केलंय, काळा गंध लावला, काजळ हाय. सगळं ती हात भरतोय इतकं तिनं असं गिरगुट काला करून टाकलाय टोपणाला. ह्याला काय करताय राधू करते का उठला. मी पण विणी नाही घातल्या अजून. मी पण सकाळी केस धुतली होती. आज आम्ही उशिरा उठलो, आज रविवार. रोज पहाटे सुटावं लागतं, मुलांची शाळा असते त्याच्यामुळे. आज निवांत उठले बघा. ह्यांना म्हणलं किती उशीर झाला उठाय. त्यांनी म्हणलं असू दे की रविवारच सुट्टीचा दिवस आहे, रोज तर असतं लवकर उठायचं. आम्ही आज सगळी उशिरा उठलो, मस्त अशा आंघोळ्याही केल्या. मग आवरावरी सगळं. आणि कपडे मी आज 1 तास धुत होते. किती 1:30 वाजलं बघा, मी 1 तास कपडे धुत होते. काय पप्पांनी रात्रीच नवी आणली असं, पण रात्री आणली. रात्री पप्पा म्हणलं हरवायची नाही, पहिली कातर हरवली म्हणजे घरातच असं, पण घावा नाही कुठं पडली कुठं नाही. तर आता फरशी पुसायची राहिली, फक्त फरशी पुसून घ्या म्हणलं. आधी पोटाला काहीतरी घालावं. आणि मला खरं तर देवाला जायचं होतं महादेवाच्या मंदिरात, पण असू द्या आता. ह्यांनी पण बाहेर गेल्यात. मी ह्यांना म्हणलं म्हणजे मी सकाळीच म्हणलं होतं मुलांना घेऊन तुम्ही देवाच्या पाया पडू नये, मी नाही जात. त्याच्यामुळं जाऊ द्या आता, माझं जाऊ द्या तिकडं, विषयच नाही घेत मी त्यात. तर ह्यांनी म्हणलं म्हणजे त्यांचा मित्र आला होता, त्यांना काम होतं, ह्यांना घेऊन गेले बघा बाहेर. एवढं तेवढं पोटा पाण्याला खाल्लं आणि त्यांचं काम करायला गेलं. तर त्यांनी मग म्हणलं संध्याकाळी जातो. मी पण जाणार बरं का तसं संध्याकाळी, बघू. मला पण जाऊ वाटतंय. कोणी कोणी तर सकाळीच 7लाच घर सोडलं आणि 10-11 वाजता महाघरी पण आले पाया पडून. काय काय देऊ. आज मुलांनी पण उपवास धरलाय आमच्या बरोबर, भरपूर खायला आहे त्याच्यामुळे. आणि तसं पण मुलांना कुठं भाजी भाकरी खाऊ वाटते, भूक लागली तर द्यायच्या 2-4 चपात्या करून. दही उघडं कशाला केलं अगं, मला नाही माहिती बाळा का तर कुठे. तर ह्यांनी परवा दिवशी खायला आणलं होतं, त्याच्याबरोबर दही आणलं होतं. काल पण मुलांनी ह्यांनी सगळ्यांनी खाल्लं. ह्यांनी भरपूर आणलं होतं, त्यातलंच आहे. आणि शाबू केल्यानंतर लय तिखट लागलं तर मग दही पण त्यात टाकून छान लागतं खायला बघा. तिला कातरच कशाला पाहिजे काय नाही, मस्त असा शाबू केलाय. काय आताच गॅस बंद केला. अगं हरवली जुनी कातर ते पप्पांनी ठेवली रात्री. पप्पा मला हरवू नको, थांब देते हुडकून. जुनी कातर दिली फेकून कुठं. तर ह्याच्यामध्ये टाकायला बटाटाच नव्हता. मला लय कंटाळा आलता आता मंडईत चलत जायचं, त्याच्यामुळे मी बिना बटाट्याचा शाबू केलाय. मस्त असा बघा शाबू, हिरवी मिरची बारीक करून, शेंगदाण्याचा कोट टाकून, मीठ टाकून परतून चांगला घेतलाय. आता दोघांना फोन करते, या म्हणते खायला. काय माहिती येतात का नाही, त्यांनी तर येत नाही. थांब बाबा मी देते. दुर्गाला दही साखर खायचं. दही साखर लय छान लागते. म्हणजे मला आधी आवडत नव्हतं दही,
पण आता आता सवय लावली ह्यांनी, म्हणून आता आवडायला लागलं दही आणि साखर खायला. आवडतं मला पण आता. आणि लय पोटात आग पडत असली ना, मग दही साखर खाल्ली ना, लय गार गार असं पोटामध्ये वाटतं. काय ग बाबू, खाली उतर की. आ दही खायचं, दूध सांडत. दही खायचं बाबूला. ये खाली मग वाटी घे चल. एक वाटी छोटी छोटी आणि एक चमचा घे छोटा छोटा. उतरा मग खाली. बाबू माझा लय काम ऐकतो. सगळं हाताने खाते, सगळं आपापल्या हाताने घेतात. चालू असतं त्यांचं आपलं, मी कामात असलं तरी. आणि कपडे धुवायच्या आधीच भांडी घासली. तर दुर्गाला दिलं बघा दही साखर खायला. मिक्स कर की म्हणते, मी करते मिक्स. मिक्स कोण करायचं? मी करते मिक्स करून, साखर तर नाही करून देत. असू द्या, गार गार दही खाते मस्त असं. आणि पसार आवरून झालाय. काय करताय रे बाळांना? खावा की आधी खिचडी. राधू मानवी खिचडी खावा दे चल. हे तर काय एवढं तेवढं असतं, सगळं नीटनाटकं राहतं असं नसतंय बघा. मुलं ह्या असल्या अभ्याशी करायचं असतं किती आवरलं तरी. आणि कपडे बघा मी इथं वाळायला टाकलं. सगळी मुलांचीच कपडे, एक बादली भरून सगळे ह्या तिघाचीच कपडे होती. इथं बारके बारके टाकलं आणि तिकडे अँगलवर पण भरपूर टाकलं. तर शाळेची परत काल रात्री बदललेली कालचे लय कपडे होते. इकडं साडी आणि पॅन्ट टाकलं. कपडे भरपूर असतात धुवायला. मला तर वैताग येतो धुवून धुवून कपडे बघ. कपाटला ते हात माझं घुळटून जातात असं घसर देऊन देऊन. आणि खराब पण होतात ना, मुलांचे कपडे मातीत खेळतात शाळेत आल्यानंतर. मग ती तशी ठेवू पण वाटत नाही. मस्ती संध्याकाळीच घातलेले असतात, पण ते मनच होत ना असे कपडे असे घड्या घालून ठेवायचे कपाटामध्ये. काय करते? काय करतो ह्याचं? नेल पेंटने करतात का? आ तुला हे आणल्यात, खडू आणल्यात, स्केच पेन आणल्यात, असं असतं का? म्हणजे ती तुझं बघून ती दुर्गा पण तशी करल की. कशाला घेतल्यात त्या बाटल्या सगळ्या? दे इकडं, हे नाही ते नाही इकडं. काय करतोय तू? नको हे करू, उडवू नको, संपू नको र. पण काय करतोय? कसला ड्रेम्बो कसला ट्रेम्बो ठेवू का बघून. आणि ती काही करतोय येड्यावाने. चित्र काढायचं आधी पेन्सिलने, शिस पेन्सिलने, मग रंगवायचं. कशाने पण असतंय. स्केच पेन आहेत, तेल खडू आहेत, सगळं आहे. जे म्हणून ते असतंय, पण काही येड्याने करतात. तर चला आता मी आता थोडंसं मुलांना पण फराळायचं खायला घालते, मी पण खाते. माझं तर पोट बिघडतं शाबू खाल्ल्यावर, पण आता थोडंसं तर खावा लागेल. हातपाय घडतात त्याच्यामुळं परत. आणि फरशी पुसून घेते आणि मला जायचं आहे थोडं बाहेर. मुलांना डबा आणायचा आहे. म्हणजे राधूला आहे ओमचा डबा सगळा चिरलाय, स्टीलचा बघा वरचा आहे. ते चिरा चिरा पडला, टोपण लावलं म्हणजे उघडत नाही. आणि ते आदळावं लागतं सारखं खाली. त्याला महिना झाला मी नादी लावले, जाणं व्हायना. पण आता वेळ काढून जाते. दोघांना 2 स्टीलच्या बॉटल आणते. म्हणतात त्या असल्या फायबरच्या बाटल्या नको म्हणतात. रात्री घ्यायचा होता डबा, पण नुसतं छोटं छोटं होतं, लय मोठं म्हणजे टिफिनचं नव्हतं. म्हणलं थोड्या वेळानं जावं, ऊन उतरलं. तर चला आता चिटा लेंड करते. बाय.